थांब रडू नको अजिबात, काय नाही झालं. हा थांब 1 मिनिट. तुला जाणवतंय का काय? दुखतंय का? काहीच होत नाही. माझा हात गेलं तू रडू नको. अगं काय नाही झालं तुझ्या हाताला, ते इंजेक्शन आणि गोळ्यामुळे झालं असेल. हा मी डॉक्टरला बोलून आणतो. तू रडू नको, काळजी. आलो चालू. ए डॉक्टर, 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 डॉक्टर. काय झालं? डॉक्टर कुठे आहेत? अरे काय झालं? राया, अरे काय झालं ते तरी सांग. एवढा का घाबरलायस? अहो आपल्या कृष्णेला काय झालं नाही ना? डॉक्टर, डॉक्टर काय झालं? काय झालं? चला 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 चला. नर्स, प्लीज सगळे तुम्ही बाहेर होता का? प्लीज डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. प्लीज चला सगळे बाहेर. चल बाहेर चल. हवं जावई बापू कायच का बोलणं झालेत? काय झालं आपल्या कृष्णीला? मला पण काहीच कळना झालं या. अरे राया, नक्की काय झालं ते तरी सांग की. ए भाऊ, तू तरी विचार ना नक्की काय झालंय. होय भाऊसाहेब, अहो कृष्णीकडे बघून तरी तिला काय झालंय असं वाटत नाही. पण रायांची अवस्था बघितल्यावर लई काळजी वाटायला लागल्या बघा. तुम्हीच विचारा किती असणी. मम्मी नक्की काय झालं? राया एवढ्या टेन्शन मध्ये का? काय मला बी काय कळना झालंय बघ. ती कृष्णी मेलेली जित्ती काय झाली? ती जित्ती आहे तर हिव रडतोय काय? काय कळायलाच मार्ग नाही बघ. काय मम्मी, तू एवढी बदामा खातेस, तुला लगेच कळलं असेल काय झालं ते. बदम खात्या म्हणून काय डॉक्टर झाली का मी? थांब जरा, ते डॉक्टर आलं म्हणजे मग कळलं आपल्याला काय झालंय काय नाही. राया, अहो नक्की काय झालंय आम्हाला सांगा, म्हणजे तसं आपण डॉक्टरशी बोलू, काहीतरी उपाय शोधू. भाऊसाहेब, भाऊ कृष्ण. डॉक्टर काय झालंय? त्यांच्या हाताला खूप जोराचा करंट बसला होता, त्यामुळे कृष्णाचा उजवा हात काम करत नाही. तो हात अधू झाला. शॉक लागल्यामुळे उजव्या हाताच्या आणि मेंदूच्या नसा डॅमेज झालेल्या आहे, म्हणून त्या हाताला सेन्सेशन नाहीये. हो डॉक्टर, मग तो सेन्स आणा. मी माझ्या कृष्णाला असं नाही बघू शकत. तुम्ही सांगा खर्च किती येईल? मी किती बी खर्च करायला तयार आहे. प्रश्न खर्चाचा नाहीये, आम्ही ट्रीटमेंट करू, परंतु तो हात कधी पुन्हा काही काम करेल हे आत्ताच सांगता येत नाही. कदाचित तो हात आयुष्यभर असाच राहण्याची शक्यता. देवा, अरे का केलंस हे? माझ्या कृष्णीच्या बाबतीत हे समजा का होतंय? अगं अशा असं नको ना रडत बसू. अशा रडण्याने काय होणार आहे बरं? मग कशाने होणार आहे तुम्हीच सांगा. ती करते मी. होय, असलं कसलं नशीब लिहून ठेवलंय सटवाईनं माझ्या लिकीचं. जगात किती वाईट माणसं असतात. रोज कोणी ना कोणी कुणाचं ना कुणाचं वाईट करत असतंय, आणि त्यांच्या वाट्यालाही कायच येत नाही. हा ना माझी लेक, जी कधी कुणाला पल्ल्याडसर म्हणली नाही, समद्यांची मन राखली, समद्यासनी समजून घेतलं, स्वतःचं मन मारत जगत आली.
तरी तिच्या वाट्यालाही समज का? हवा असं काय गुन्हा केलाय माझ्या कृष्णेनी की ज्याची एवढी मोठी शिक्षा देतोय तिला देव? असे तुला आता काय सांगू, आपली कृष्णाच सांगते ना, जे पण होतं ती चांगल्यासाठीच होतं. ह्याच्या मागं पण काहीतरी चांगलंच असेल ना. तुम्हाला काय कळतंय का? हा, आपल्या लेकीचा एक हात काम करणं झालाय, ह्यात काय चांगलं असणार आहे? उगाच मला बरं वाटावं ना म्हणून काय बी बोलू नका. तुमच्या ध्यानात येतंय का? कृष्णीचा उजवा हात काम करणं झालाय. आता ती त्या हातानं कायच करू शकणार नाही. ती अभ्यास कसा करेल, परीक्षा कशी देईल, पेपर कसा लिहिल? माझ्या लेकीचं तर हे शिवायचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. असे अगं शांत हो असे. अगं आपली कृष्णा जगली ह्याची थोडी सुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती आपण, पण आता ती जगली ना. इतक्या मोठ्या मोठ्या संकटाचा सामना करत ती उभी राहिली, मग ह्या पण संकटात उभी राहिलच ना ती. पण जर आपणच असं खचलो तर ती कसा संकटाचा सामना करत? अगं आपण सगळ्यांनी मिळून तिला बळ दिलं पाहिजे. चल डोळं पुस बघू, पुस डोळं. अगं आपण त्याचा सगळ्यांनी मिळून हात बनलं पाहिजे. आणि डॉक्टरने सांगितलं ना ट्रीटमेंटने हात बरा होऊ शकतो म्हणून. पण त्याला किती वेळ लागल नाही माहित, आणि तो बरा होईल हे बी माहित नाही. असे आपल्याला कृष्णाने शिकवलं की नाही, आपल्याला एखाद्या गोष्टीची 1% जरी खात्री असेल तर ती 1% विश्वास ठेवायचा. आपल्या ते 1% विश्वासाने चमत्कार घडतो. आपल्या कृष्णाचा हात बरा होईल याच्यावर ठेवून आपण विश्वास. ए असे ठेवाय ना विश्वास, ए ठेवायचा ना विश्वास. रंजे, असं डोसक्याला हात लावून काय उपयोग आहे का? आता कसं होणार? मी तरी तुला आता काय सांगू? काय नका सांगूस, माझ्या डोळ्याला काय दिसेनावी. त्या कृष्णेचा हात कायमचा आदू झाला. आता का तिला काम करता येणार आहे का काय करता येणार आहे? आता निस्ती वज्ज बनून राहणार आहे बघ ती आपल्या. रायाला तरी काय फायदा आहे तिचा आता? एवढं समज होण्यापेक्षा गुरुजींचं बाकीत खरं ठरलं असतं आणि ती कायमची जग सोडून गेली असती तर बरं झालं असतं. हे काय बोलतीस तू गुले? अगं रंजे, हळू बोल. मी काय चुकीचं बोलत्या? मला जी पुढचं दिसतंय का नाही ती तुला दिसना झालंय म्हणून तू चिडत्यास माझ्यावर. बरं, ह्या कृष्णीला जरा घरला येऊन दे, मग तुला कळल हिला सांभाळायची किती अवघड आहे ती. आता तिचं समजा आपल्यालाच करावं लागणार आहे. अगं पण मग काय बिघडलं काही दिवस केलं तर? अगं काय दिवसांचा प्रश्न असता तर मी हशी खुशी केलं असतं समजा रंजे. पर ही दुखणं आता हा आयुष्यभर जाणार आहे. आता इथनं पुढे तुला सासूचं सुनचं दोघींचं बी करावं लागणार आहे. आणि आता तू बघच, दोघी बी कशा तुला आरडरी सोडत्या त्या. मला तर विचार करूनच तुझी दया यायला लागल्या बघ. पर तू नग काळजी करूस, ही भन आहे की तुझ्या पाठीशी. ही कृष्णा नावाचं वज्ज मी तुझ्या डोसक्यावर पडून देणार नाही, त्याची काळजी मी घेईन. फक्त तू मी सांगेन तसं कर म्हणजे झालं. माझा हात, मला काहीच जाणवत नाही राया. अशी रडू नकोस कृष्ण. अगं मी सांगितलं ना, काय बी होणार नाही तुझ्या हाताला. हा, तू तू शांत हो बघू. राया, तुझा हात दे ना माझ्या उजव्या हातात. कृष्णा, काय झालं? काय झालं मला सांग, काय झालं? तुझा हात माझ्या हातात असून सुद्धा मला जाणवत नाहीये रे. मला ना तुझा हात असा घट्ट पकडायचा होता. माझी बोट तुझ्या बोटांमध्ये गुंतलेली बघायची होती. पण आता तसं काहीच करता नाही येणार आहे. आपल्या जोडीदाराचा हात हातात असून सुद्धा त्याचा स्पर्श जाणवत नसेल, त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं जगात? कोण म्हणलं तुला की जाणवत नाही तुला काय? हा,
या हाताला स्पर्श जाणवत नसेल, पण तुझं प्रेम मला जाणवतंय कृष्णा. माझ्यावर विश्वास ठेव. मी जग इकडचं तिकडे करीन, पण तुझा हात बारा करीन. मी आहे ना तुझ्यासोबत. आपण मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला घेऊन येऊ, पण तुझा हात बारा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही बघ. मी तुला खूप त्रास देते ना. माझ्यामुळे तुला काय काय सहन करावं लागलंय. शांत बस. एक शब्द बोलू नकोस. अगं कृष्णा, लग्न केलंय आपण. हा, तू जबाबदारी आहेस माझी. आणि नात्यात सहन करायचं नसतं तर जबाबदारी पार पाडायची असते. तू जगायला शिकवलंस मला कृष्णा. स्वतःकडं नव्यानं बघायला शिकवलंय. काय बी झालं तरी कधीच हिंमत हारायची नाही. तूच तर मला शिकवलंस ना. मग मी कशी तुला हिंमत हारून देईन? हा, तू काळजी करू नकोस. आराम कर. मी डॉक्टरशी बोलून येतो. तुझा हात बारा करायला जी काय करायला लागेल ना ती मी करीन. शांत रडू नको. आलो. असे मला असं वाटतं आपण कृष्णाला बघून आलं पाहिजे. तिला समजून सांगितलं पाहिजे, बाळा घाबरू नको. ते मामा मामी कायम तुझ्या सोबत सावलीसारखी उभी आहे ती. तुम्ही जावा, मी नंतर जात. ह्या अवस्थेत मला नाही बघणं शक्य आहे. मी आजारी असताना ज्या हाताने माझी सेवा केली, मला जेवण करून खायला घातलं, मी इसकटलेल्या केसांनी मंडईत जायला निघाली असताना ज्या हाताने माझं केस इंचरलं, मी दमून घरी आली असताना ज्या हाताने मला पाणी पाजलं, कृष्णी नम्रात आली असताना ज्या हाताने घरी येऊन मला घट्ट मिठी मारली, त्या माझ्या कृष्णीचा हातच काम करणं झालंय. हे कसं सहन करू मी? असे खरं आहे बघ तुझं. मला बी तिच्या हातच्या जेवणाची लय आठवण येईल. आता इथं त्यांच्या घरात कोण जेवण करायचं? इथं माझ्या पोरीचा हात गेलाय आणि तुम्हाला जेवणाची पडल्या. अगं असे तिच्या हातच्या जेवणाची दुसऱ्या कुणाच्या हाताला सर नाही म्हणून म्हणली मी. एवढी चांगली पोर मरणाच्या दारात न माघारी आली आणि परत येऊन तिच्या वाट्याला काय आलं तर ही असं आदू जगणं. हो, काय पण बोलू नका. काय आयुष्यभरासाठी नाही जाणार आदू, पण आमची कृष्णा बरी होणार आहे. अरे मला बी तीच पाहिजे. ती बरी व्हावी म्हणून मी 2 सोमवार बी उपवास करणार आहे. पर तुला खरं सांगू का असे, ह्या असल्या आजारपणात का नाही डॉक्टरांवर अजिबात विश्वास ठेवायचा नसतोय. पण आपल्या माणसानं प्रेमानं काळजीनं आपली काळजी घेतली का नाही तर माणूस लगेच बरा होतोय. म्हणून म्हणते मी तुला, म्हणजे बघ, सासरी आईचं प्रेम मिळणं आणि माहेरात आईचं प्रेम मिळणं फरक आहे का नाही. म्हणून तुला म्हणत्या एक 2-4 महिने का नाही तू तिला माहेरलाच घेऊन जा. म्हणजे बघ बाय, पटलं तर घ्या नाही राहून द्या. मामे बघ की काय झालं. मामे काय नाही झालं कृष्णा, काय नाही झालं. एक हात वाईस तर आजो झालाय ना, त्याने काय होत नाही. बाकीचं सगळं तर ठीक आहे ना. ज्यावेळेस मी खचून जायचो त्यावेळेस तूच मला समजून सांगायचे ना की मामा माणसाच्या शरीरावर काय नसतं. माणूस जी पण झेप घेतो ती स्वतःच्या आत्मबलावर घेतो म्हणून. आणि मला चांगलं माहिती माझ्या कृष्णाचा आत्मबल लय मजबूत आहे. त्यामुळे या संकटाच्या छाताडावर पाय देऊन माझी कृष्णा उभी राहणार, ते पण त्याच रूपात. बाबा पण मी परीक्षा कशी दे. कृष्णा,
अगं तुझ्यासारख्या लढवय्या पोरीच्या डोळ्यात पाणी बरोबर वाटत नाही बरं. आमच्यावर विश्वास आहे ना तुझा. तू ठणठणीत बरी होणार बघ. बरं करायला आजारी कुठं पडली आहे ती. वाईस हात चाला नाही एवढंच. कृष्णा तू घरी चल बघू. बघ सकाळ संध्याकाळ तुझ्या हाताला मालिश करून बरं करते तुला. रायाला आणि भाऊला मीच मालिश केली लहानपणी. हो आजी, मी कृष्णीला आमच्या घरी घेऊन जायचं म्हणत होतो. म्हणजे तिकडं आम्ही तिची नीट काळजी घेऊ. तुमची हरकत नसेल तर. आमची काय हरकत आहे तवा, घेऊन जा. कृष्णाला लय मोठा धक्का बसलाय, त्यातनं सावरायला तिला येळ लागल. उलट ती तुमच्या सोबत राहिली का नाही तर हाताचा जरा इसर पडेल तिला. मी तर म्हणते घेऊनच जावा तिला. हाय का नाही गरंजे? माझी काहीच हरकत नाहीये घेऊन जायला. भाऊसाहेब, हे बघा, आमच्यासाठी कृष्णाला बरं वाटणं जास्त महत्वाचं. माहेरी जाऊन तिला जर बरं वाटत असेल तर घेऊन जा तिला. आमची काही हरकत नाही. फक्त तिच्या उपचारामध्ये हेळसांड होऊ देऊ नका. वाटल्यास आम्ही एक स्पेशल नर्सची व्यवस्था पण करतो. डॉक्टर, तुम्ही कृष्णाला घरी सोडताय खरं, पण तिच्या हाताचा काहीतरी इलाज, काहीतरी ट्रीटमेंट असेलच ना. हे बघा, पाहिजे तेवढा खर्च करायला तयार आहे मी, पण माझ्या कृष्णाचा हात नीट करा. हे बघा, मी तुमच्यापासून काही लपवू शकत नाही, पण वास्तव हे आहे की आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार त्यांचा हात हा असाच राहणार आहे. झाला तर कदाचित चमत्कारच त्यांचा हात वाचवू शकेल. ठीक आहे डॉक्टर, तसंच जर असेल तर आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात कधीच नाही घडला तसा चमत्कार मी घडून दाखवी. राया, काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, डॉक्टर म्हणले अजिबात काळजी करू नका. म्हणजे आम्हाला आधी वाटलं काहीतरी मोठं सिरियस आहे, पण तसं काहीच नव्हतं. ते म्हणले हाताला मालिश करा, महिन्याभराने एकदम ठणठणीत होईल. टेन्शन घ्यायचं कामच नाही म्हटले. आम्ही आधीच म्हणत होतो ही पोरगी ठणठणीत बरी होणार. काय हे पोरी, तू स्वतः घाबरलीस आणि आम्हा सगळ्यांना घाबरवलंस. बघ बाय असे, आता महिनाभर चांगली हाताची मालिश कर आणि काळजी घे बर का तिची माहेरात. माहेरी? अरे कृष्णाला अशा घरी घेऊन निघालीये म्हणजे तिला कृष्णाची काळजी घेता येईल आणि कृष्णालाही बरं वाटेल. कृष्णा कुठं बी जाणार नाही, ती माझ्यासोबत आपल्या घरात राहणार. अरे पण तिचं समजा आपल्यालाच करावं लागल. मी करीन. सुखदुःखात साथ द्यायची शपथ घेतली होती ना आम्ही, मग या वेळेला मी तिची साथ कशी सोडीन? काय बी झालं तरी मी कृष्णाची साथ सोडणार नाही. खरंच राया? मी वचन देतो तुला.